विषय गणित 9वे लेक्चर आपण घेतोय. प्रकरण दुसरं, वर्ग समीकरणे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. कालच्या तासाला आपण वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धती बघितली. फॅक्टर मेथडनं वर्ग समीकरणाचे अवयव कसे पाडायचे आणि त्याची उकल कशी काढायची किंवा त्याची मुळं जी आहेत ती कशी काढायची हे आपण बघितलेलं होतं. तुम्हाला मी अभ्यास 2.1 आणि 2.2 हा सोडवायला सांगितलेला होता. 2.2 मध्ये काय शंका आहे का बघा. मग आता त्यातलं एक उदाहरण देतो मी. 2.2 मधलं उदाहरण 6वं बघा. 6x वजा 2/x बरोबर 1. खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. आता प्रथमदर्शनी जर आपण बघितलं तर हे वर्ग समीकरण वाटतंय का आपल्याला? बघा, वर्ग समीकरण आहे असं दिसतंय का? नाही दिसत. का नाही दिसत? तर याच्यामध्ये असणारं चल आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 2 पाहिजे. पण इथं कोण दिसतच नाही 2 आम्हाला इथं, नाही का? त्यामुळे प्रथम दर्शनी आम्हाला हे वर्ग समीकरण नाही असं वाटतं. परंतु जर याला मी सोपं रूप दिलं तर काय होईल बघा जरा. इथं अपूर्णांकांची काय आहे? वजाबाकी. आणि मग वजाबाकी करताना काय करतो आम्ही? छेद समान. बरोबर. मग छेद समान कसा येणार या दोन्हींचा? आता x छेद, कारण याचा छेद येते. छेद समान करताना छेदाछेदांचा गुणाकार x. ह्याला कशानं गुणल्यावर एवढा येणार आहे छेद? x ने. म्हणजे याला पण x ने गुणायचं. 6x गुणिले x 6x वर्ग वजा याला किती गुणल्यावर x येईल? 1 ने. याला पण 1 बरोबर 1. पुढे जाऊन हे गुणोत्तर आलं, हे पण गुणोत्तर आहे कारण याचा छेद 1 असला पाहिजे ना. पुढे जाऊन गुणोत्तराबरोबर गुणोत्तर तिरकस गुणाकार. 6x वर्ग वजा 2 बरोबर 1x. 1 लिहित नाही फक्त x. आता वर्ग समीकरण मिळाला का बघा बरं. आहे वर्ग समीकरण. हे नमुन्यामध्ये मांडायचं आम्हाला, बरं का? जनरल फॉर्म सामान्य रूपामध्ये मांडायचं. मग सामान्य रूप याचं काय येणार आहे? 6x वर्ग x इकडे काय ते अधिक, इकडे आल्यावर वजा. हे वजा 2 तसंच इज इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ग समीकरणाचं हे सामान्य रूप झालं. आता याचे अवयव पाडायचे आम्हाला अवयव पद्धतीने. काल सांगितलं होतं मी x वर्गाचा सगुण किती आहे इथं? 6. आणि स्थिरपद किती आहे? वजा 2. 6 गुणिले वजा 2 हे तोंडी आलं पाहिजे. पुन्हा काय येणार आहे? गुणाकार अधिक वजा वजा 6 दोन्ही. मधल्या पदाचा सगुण किती आहे? 1 वजा आहे. बरोबर. 2 संख्या अशा शोधायच्या की त्याचा गुणाकार वजा 12 आला पाहिजे, बेजिक बेरीज वजा 1 आली पाहिजे. बरोबर की नाही? मग त्यासाठी त्याच्या पेअर शोधायच्या 12च्या. कशा कशाच्या पाड्यात 12 आहे? तर 12च्या पाड्यात 2 न भाग जातोय म्हणजे 6 दोन्ही 12. 3 न भाग जातोय म्हणजे 4 त्रिकोण 12. अजून कशाने भाग जातोय कोण? नाही. याच्या उलट होईल फक्त. 3 चौक 12, 2 सत्क 12, 1 गुणिले 12 एवढंच पेअर येणार आहे त्याच्या. या दोन्हीतल्या संख्यांचा गुणाकार वजा आला पाहिजे. गुणाकार वजा आला पाहिजे याचा अर्थ दोन्हीपैकी एका संख्येचं चिन्ह वजा पाहिजे, एकाच अधिक पाहिजे. अधिक वजा पाहिजे याचा अर्थ बेजिक बेरीज करताना काय करतो आम्ही? अधिक वजा असल्यावर मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करायचं, चिन्ह मोठ्या. म्हणजे या 2 संख्यांची वजाबाकी 1 आली पाहिजे, वजा 1 आली पाहिजे. मग वजाबाकी 1 येणारी संख्या जोडी कोणती याच्यातली? 12 ने 1 गेल्यावर 1 येईल, 7 ने 2 घालल्यावर 1 येईल, नाही ना. म्हणजे किती येणार आहे? 4 ने 3 घालवल्यावर 1 येईल. परंतु ती काय पाहिजे? वजा 1. वजा 1 पाहिजे याचा अर्थ मोठ्या संख्येचं चिन्ह काय पाहिजे? वजा. लहान संख्येचं चिन्ह अधिक. बघा बरोबर आहे का? आता गुणाकार वजा अधिक वजा 4 त्रिकोण 12. मोठ्या संख्येला लहान संख्या वजा करायची, चिन्ह मोठ्या संख्येचं. बरोबर. याचे अवयव पाडताना काय करायचं? 6x वर्ग मोठी संख्या उतर घ्यायची, 4x अधिक याचं चिन्ह 3x वजा 2 बरोबर. पुढे जाऊन 2 गट तयार करायचे. ह्याच्यात कॉमन काय निघाल? आता सहगुणकांचा पण विचार करायचा. 6 आणि 4 ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 2 आहे. 2 ने याला पण भाग जातो, याला पण 2 भाग जातो. x आहे कॉमन शिवाय.
म्हणजे कॉमन काय येणार आहे 2x. याने याला भागायचं बे त्रिक 6. x ला x गेले म्हणजे इथं राहिले x वजा याने याला भागल्यावर बे दोन्ही 4 प्लस या दोन्ही मध्ये कॉमन काय दिसतोय आता काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. 1 असतो कॉमन त्याच्यामध्ये. 1च्या पाड्यात सगळ्या संख्या असतात बरोबर का. कुठली संख्या 1च्या पाड्यात नाही असं होतं का कधी. 1च्या पाड्यात x पण आहे 1 गुणिले x बरोबर x. च्या पाड्यात 3x पण आहे 1 गुणिले 3x बरोबर 3x. तसं या दोन्ही मध्ये कॉमन काय आहे 1 म्हणजे आतमध्ये काय राहिले 3x वजा 2 बरोबर 0. हे दोन आम्हाला पद मिळाली 2 राशी मिळाल्या. याच्यामध्ये कॉमन काय आहे 3x वजा 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2x अधिक 1. ह्याच्यात राहिलं 2x प्लस ह्याच्यातलं 1 इज इक्वल टू 0. पुढे जाऊन मग 3x वजा 2 बरोबर 0 और 2x अधिक 1 बरोबर 0. पुढे जाऊन 3x बरोबर वजा 2 इकडे गेल्यावर अधिक 2 आणि म्हणून मग x बरोबर 2/3 किंवा 2x बरोबर प्लस 1 इकडे गेल्यावर -1. देअरफॉर x इज इक्वल टू -1. हे 2 गुणिले इकडे गेल्यावर म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर काय येणार आहे 2/3 आणि -1 हा ही त्याची मूळ आहे. लक्षात आलं. या पद्धतीनं आपल्याला उदाहरण कसलं पण असू द्या एखादं वर्ग समीकरण जरी नाही दिसलं तरी पण आम्हाला सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे. आता दुसरा प्रकार आम्हाला बघायचा आहे अवयव पद्धतीनं वर्ग समीकरणाची मूळ शोधणं. हा भाग आपण बघितला. आता सूत्राचा पूर्ण वर्ग पद्धती एक आहे अभ्यासाला पण तो भाग याच्यातनं वगळलेला आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीचा वापर करायचा नाही. तर वर्ग समीकरण सोडवण्याची सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे. सूत्र पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे फॉर्म्युला फॉर युजिंग दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर. दोनच प्रकार आहेत. आता आपल्याला माहिती आहे की वर्ग समीकरणाचं सामान्य रूप जे असतं ते या पद्धतीचं असतं x वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. हे त्याचं सामान्य रूप आहे. आता याच्यावरनं काय करतो आम्ही याची मुळं काढायची म्हणजे याच्यातल्या चलाची किंमत काढायची. इथं abc या वास्तव संख्येत x हे चल आहे आणि मग याच्या ज्या किमती येतात त्याला आपण त्याची मुळं म्हणतो. आपण उदाहरण 4-5 बघितलेले. x बरोबर किमती आलेल्या होत्या. y या चलामध्ये असेल तर y बरोबर किमती येतात. p या चलामध्ये असेल तर p बरोबर किमती या ठिकाणी येतात. इथं याच्यामध्ये चल x आहे याचा अर्थ x ची किंमत आम्हाला काढायची आहे. त्यामुळं याला जर आपण सोपं रूप दिलं तर x च्या किमती याच्यावरून अशा आम्हाला मिळतात x इज इक्वल टू -b प्लस और मायनस रूट मध्ये b² - 4ac डिवायडेड बाय 2a. हे सूत्र आम्हाला या ठिकाणी मिळतं. हे सूत्र पाठच करायचं आहे. लक्षात आलं. सूत्र पाठ झालं पाहिजे. x इज इक्वल टू -b प्लस और मायनस एक वेळा प्लस घ्यायचं एक वेळा मायनस घ्यायचं म्हणजे कसं तर एक वेळा हे प्लस घेतलं x इज इक्वल टू और किंवा x इज इक्वल टू -b मायनस रूट मध्ये b² - 4ac डिवायडेड बाय 2a. ही त्या वर्ग समीकरणाची मूळ असतात. लक्षात आलं. आता प्रत्यक्ष 3 मार्काला प्रश्न असतो. प्रत्यक्ष एक उदाहरण सोडवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं आपल्याला नेमकं या सूत्राचा कसा वापर करायचा आहे. x वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0. सूत्राचा वापर करून सोडवा. एकच उदाहरण सोडून देतोय मी. लक्ष काळजीपूर्वक द्या इकडे. हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवायचं आहे. अवयव पद्धतीने सोडवायचं म्हटलं असतं तर आलं असतं का बघा बरं जरा नजर फिरवायच्यात ना. नमुन्यात आहे
बरोबर आहे का नाही? जनरल फॉर्म मध्ये आहे. एक्स वर्गाचा सगुणक किती आहे? 1. स्थिरपद किती आहे? 2. एकी दोन्ही 2. मधल्या पदाचा सगुणक किती आहे? 10. दोन संख्या अशा शोधायच्यात आम्हाला की त्यांचा गुणाकार 2 आला पाहिजे आणि बेरीज 10 आली पाहिजे. दोन कशा कशाच्या पाड्या देऊ? एकच्या आणि दोनच्या. एकी दोन्ही 2 किंवा 2 एकी 2. 1 आणि 2 किंवा 2 आणि 1 बेरीज केली किंवा वजाबाकी केली 10 येईल का कधी? नाही येणार कधीच. म्हणजे अवयव पद्धतीने हे वर्ग समीकरण आम्हाला सोडवता येणार नाही. त्यासाठी आम्हाला सूत्र पद्धतीचा वापर करायचा. आता लक्ष द्या इकडं, सूत्र पद्धतीमध्ये काय किंमत काढायची आहे? एक्सची किंमत. हे समीकरण एक्स याच्या आहे म्हणजे एक्स बरोबर किंमत काढता येणार. मायनस बी म्हणजे काय? मग आता ए म्हणजे काय? तर हे वर्ग समीकरण आपण कशामध्ये लिहितो? सामान्य रूपामध्ये लिहितो, जनरल फॉर्म. मग ते जनरल फॉर्म कसा असतोय? एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी म्हणजे बीसीच्या किमती. त्या किमती याच्यावरून काढायच्यात आम्हाला. बरोबर. पहिल्यांदा हे वर्ग समीकरण जनरल फॉर्म मध्ये आहे का बघायचं. आहे का? आहे. आता याच्या बरोबर याची तुलना करायची आणि त्याच्यावरून एबीसीच्या, कारण याच्यातला हा जो भाग आहे तो महत्वाचा आहे. बरोबर की नाही? याला आपण डेल्टा असं म्हणतो. पुढे बघायचं आपल्याला ते. आता म्हणून कशा किमती येणार आहेत बघा. तुलना केल्यावर ए बरोबर किंमत किती असेल? ए बरोबर 1. सगुणक इथं 1 आहे. बी बरोबर 10 आणि सी बरोबर 2. किमती चुकता कामा नये. तर अधिक वजा तुम्ही घेतलं की आणि चिन्ह चुकणार मग. ठीक आहे. एबीसीच्या किमती बरोबर लिहिल्या. म्हणून कशाचा महत्वाचा भाग? हा. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी ची किंमत बी ची किंमत 10. 10चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले सी ची किंमत 2 बरोबर 10चा वर्ग 100 वजा 4 एक्के 4 दुनी 8. 100 वजा 8 92. कशावर आलो? बी वर्ग वजा 4ac. पण हे कसं पाहिजे आम्हाला? रूट मध्ये पाहिजे. बरोबर की नाही? या दोन्हीकडची वर्गमुळे घेऊ. वर्गमुळे घेऊ. एक रूट्स याला वर्गमुळात टाकलं. बी स्क्वेअर मायनस 4ac बरोबर. याला पण वर्गमुळात टाकलं आम्ही, कारण हा काय परफेक्ट स्क्वेअर नव्हे. बरोबर आहे. आता याचे अवयव पाडताना बघा, शक्यतो याचे अवयव असे पाडायचे की एक अवयव त्याचा पूर्ण वर्ग असला पाहिजे. मग पूर्ण वर्ग म्हणजे कोणता? पहिल्यापासून जर आम्ही घेतलं तर एक पूर्ण वर्ग आहे नाही का. त्यानंतर किती पूर्ण वर्ग होतो? 4 पूर्ण वर्ग आहे. 9 पूर्ण वर्ग आहे. बरोबर का नाही? मग 1 ने याला भाग जातोय, 4 ने याला भाग जातोय का? जातोय. कसा? 23चा पाडा येत असेल तर 23 चोक 92. बरोबर की नाही? म्हणजे याचे अवयव कसे आले मग आता? रूट मध्ये 4 गुणिले 23 हा परफेक्ट स्क्वेअर आला. समजा इथं परफेक्ट स्क्वेअर येत नसला तर असंच ठेवायला, काय अडचण नाही. रूट मध्येच ठेवायचं. इथं येतोय म्हणून आपण फॅक्टर घेतली. 4चा वर्गमूळ किती? 2. 23चा वर्गमूळ नाही काढता येत, हे तसंच ठेवलं. म्हणजे रूट बी स्क्वेअर मायनस 4ac बरोबर किंमत किती आली? 2 रूट 23. लक्षात आलं? आता याची उकल शोधायची आम्हाला. घालूया किमती इथं मग आता. म्हणून एक्स बरोबर मायनस बी प्लस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. म्हणून एक्स बरोबर हे वजा चिन्ह अगोदर दिले. बी ची किंमत काय हो? 10 अधिक ह्या रूटची किंमत आपण काढल्या नाही का. ही रूटची किंमत लिहायची. 2 रूट 23 भागिले 2 गुणिले याची किंमत 1. सोपं रूप याला देऊया. एक्स बरोबर वजा 10 अधिक 2 रूट 23 भागिले 2 एक्के 2. आहे अशी किंमत ठेवली तरी चालेल किंवा याला अजून सोपं रूप देता येतं आम्हाला. कसं सोपं रूप देता येतं? तर इथं 2 हे जे भागिले आहेत ते याला पण भागिलेत आणि याला पण भागिलेत नाही का. कारण या दोन्हींचं भागिले 2 आहेत. तेवढं भाग लावताना एकालाच भाग नाही लावायचा. यानं याला पण आणि यानं याला पण भाग लावायचा. बरोबर. म्हणून सोप्या रूपात अजून किंमत कशी लिहिता येईल? 2 ने याला भागल्यावर 2 पंचे 10 अधिक 2 ने याला भागल्यावर 2 2 गेले म्हणजेच किती आले? 5 रूट 23.
हे एक आलं. इथं आपण प्लस किंमत घेतली होती, इथं बघा कशी आहे किंमत, इथं मायनस आहे, ती पण किंमत घ्यावी लागेल आम्हाला मग अजून. म्हणून काय येणार आहे पुढे जाऊन, म्हणून एक्स बरोबर मायनस बी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. म्हणून एक्स बरोबर वजा बी वजा किती 10 नाही का, वजा इथं अधिक आहे च्याऐवजी इथं येणार आहे काय येणार आहे वजा. किती किंमत आहे याची 2√23 भागिले 2 गुणिले एक्स बरोबर -10 मायनस 2√23 भागिले 2. बरोबर. पुढे जाऊन मग आता एक्स बरोबर, आता हे जे 2 भागिले आहेत ते याला पण आहेत आणि याला पण आहेत, याचा अर्थ याला पण भागायचं आणि याला पण भागायचं. मग कसं येणार आहे, बे के बे बे पंच 10 -5 आणि हे 2 एके 2 2 एके 2 -2√23. आणि म्हणून मग या वर्ग समीकरणाची मूळ रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर, कशी लिहिणार आहे मी कंसामध्ये, -5 प्लस √23 आणि -5 मायनस 2√23. लक्षात आलं. या पद्धतीने आपल्याला त्याची मूळ लिहिता येतात. म्हणजे ज्या वर्ग समीकरणाचं आपल्याला अवयव पद्धतीनं पाडता येत नाहीत, मुळे शोधता येत नाहीत, अशी वर्ग समीकरण सोडवण्यासाठी आम्हाला सूत्राचा वापर करावा लागतो. सूत्र कळलं का, काय असते सूत्र हे, तर हे सूत्र पाठच करायचं. एक्स बरोबर -b प्लस और मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आणि मग एबीसीच्या किमती कशा काढायच्या, तर या पद्धतीने एबीसीच्या किमती आम्हाला काढता येतात. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण याच्यावरच आपण घेऊया, म्हणजे तुम्हाला सराव होईल जास्त थोडासा, आणि मग कशा पद्धतीने उदाहरणं सोडवावी लागतात हे आपल्याला या ठिकाणी बघता येतं. सराव संच 2.4 मधलं उदाहरण घेतलंय मी. हे वर्ग समीकरण सूत्र पद्धतीचा वापर करून सोडवा असं म्हटलेलं आहे. लक्ष द्या इकडे. आता बघा, सूत्र पद्धतीचा वापर आम्हाला करायचा आहे. काय करायचं पहिल्यांदा, तर हे वर्ग समीकरण पहिल्यांदा जनरल फॉर्म मध्ये मांडायचं. जनरल फॉर्म म्हणजे कसा हो, सगळी पद डावीकडे आणायची. वर्गाचं, चलाचं, स्थिर पद. हे वर्गाचं पद आहे डावीकडं y वर्ग प्लस हे चलाचं पद आहे 1/3y. हे स्थिर पद आहे पण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे. त्याला डावीकडे आणल्यावर काय होईल, हे अधिक आहे तो -2 इज इक्वल टू. हे जे वर्ग समीकरण कुठल्या चलातलं आहे, y या चलात आहे. बरोबर आहे की नाही. त्यामुळे उत्तर आमचे y बरोबर येणार. आता या वर्ग समीकरणाची तुलना मी कशाबरोबर करणार, तर जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर की नाही. सामान्य रूप म्हणजे ए बी सी ची तुलना करणार आहे. सांगा बरोबर किमती. आता ए बरोबर किंमत काय असेल मग 1. बी बरोबर किंमत काय असणार आहे 1/3. बी ची किंमत किती असणार आहे 1/3. आणि सी ची किंमत काय असली पाहिजे -2. एबीसी च्या किमती करेक्ट लिहिल्या. याच्यात चुका होता कामा नये, चिन्ह पण चुकता कामा नये. त्याच्यावरनं कशाची किंमत काढायची, पहिल्यांदा बी वर्ग वजा 4ac याची किंमत काढायची. बी ची किंमत 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची किंमत 1 इंटू सी ची किंमत -2. 1/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर करायचं आहे. किती येणार आहे अंशाचा वर्ग भागिले छेदाचा वर्ग, म्हणजे काय येणार आहे 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9. पुढं हा गुणाकार करायचा तिन्हींचा एकत्र
बघा कसा, हे वजा आहे, हे अधिक आहे, हे वजा आहे, म्हणजे वजा वजा अधिक. 4 एके 4, 4 दोन्ही 8 आलं. 8चा छेद किती हो? 1. आम्हाला याची किंमत काढायची आहे. इथं जर बघितलं तर अपूर्णांकांची बेरीज करताना छेद समान करायचे. मग छेद समान काय येणार आहे याचा? 9. 9 एके, बघा याला किती न गुणल्यावर 9 येईल? 1 न, म्हणजे याला पण 1 न गुणायचं, अधिक ह्याला किती न गुणल्यावर 9 येईल? 9 न, याला पण 9 न गुणायचं. 9 बरोबर. बघा कशाची किंमत काढतोय मी? b² - 4ac इज इक्वल टू 1 आणि 72, 73 भागिले. आता त्याच्या पुढे जाऊन आम्हाला कशाची किंमत काढायची? रूट b² - 4ac ची किंमत काढायची, म्हणजे ह्याला पण आम्ही रूट घालणार. आता मला सांगा, अंशामध्ये छेदामध्ये संख्या येते, म्हणजे अपूर्णांक आहे, फ्रॅक्शन आहे. आता याचं वर्गमूळ भागिले याचं वर्गमूळ काय हो? 73 परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही. किंवा याचा एखादा अवयव पूर्ण वर्ग आहे का? ही प्राईम नंबर आहे, हा मूळ संख्या आहे, त्यामुळे 73चे अवयवच पडत नाही. त्यामुळे याला तसंच ठेवणार आम्ही, रूट 73 भागिले. हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? आहे. कशाचा वर्ग 9 येतोय? 3चा. म्हणजे याची किंमत किती आली? 3. म्हणजे रूट b² - 4ac बरोबर रूट 73 भागिले 3. लक्षात आलं? आता आम्हाला माहिती आहे की वर्ग समीकरणाचा सूत्राचा वापर आपल्याला ज्यावेळेला करायचा असतो त्यावेळेला सूत्र काय असतं त्याचं? किमती उकली कशा मिळतात? x - b प्लस रूट b² - 4ac डिवायडेड बाय 2a, किंवा x - b मायनस रूट मध्ये b² - 4ac डिवायडेड बाय 2. हे त्याचे उकली असतात. आता आम्ही याच्यातला कुठला भाग काढला? b² - 4ac. रूट b² - 4ac ची व्हॅल्यू आम्ही काढली होती. ठीक आहे. आता इथं किंमत ठेवूया. x बरोबर -b कुठे आहे बघा बरं? b ची किंमत 1/3. त्याला काय चिन्ह द्यायचं आहे? -1/3 प्लस याची डायरेक्ट किंमत आम्ही काढली. किती काढली? रूट 73 भागिले 3. ही डायरेक्ट किंमत इथे घेऊया. रूट 73 भागिले 3 छेद 2 गुणिले a. 2 गुणिले a ची किंमत 2 एक्के 2. पुढे जाऊन इकडे पण काय येणार आहे? x बरोबर हेच आहे की, फक्त इथं बदल आहे नाही का? इथं अधिक होतं आणि इथं वजा होतं, तसं इथं अधिक आणि इथं काय येणार आहे? वजा. बाकी हे सेमच येणार आहे. -1/3 मायनस रूट 73 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 2 इंटू 4. तेच लिहायचं, बदल करायचा नाही. पुढे जाऊन x बरोबर इथं जर आपण अंशामध्ये बघितलं, फ्रॅक्शन मध्ये, म्हणजे याचा न्यूमरेटर आपण जर बघितला तर अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी नाही का? बेरीज वजा करताना काय करतो आम्ही? छेद समान. छेद समान आहे का? आहे. मग अंशांची बेरीज वजाबाकी, मग छेद समान काय लिहिणार आम्ही? 3. काय लो? -1 अधिक रूट 73 भागिले 2 एक्के. तसंच याचं पण इकडं, इथं पण अपूर्णांकांची वजाबाकीच आहे. छेद समान काय येणार आहे? 3. अंश काय आहे? -1 वजा रूट 73 भागिले 2. आता सोपं रूप कसं देता येतं बघा. अजून पुढे जाऊन इथंपर्यंत लिहिलं तरी बरोबर आहे, काय अडचण नाही, तुम्हाला मार्क मिळणार याची. याच्याही पेक्षा ज्यांना आउट ऑफ मार्क पाडायचे आहेत, पैकीच्या पैकी वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला मात्र आम्हाला उत्तराच्या शेवटच्या स्टेप पर्यंत जावं लागतं. आणि मग काय होणार आता इथं? आता मला सांगा, -1 अधिक रूट 73 अधिक वजा आहे नाही का? करतायत का बेरीज याची? बेरीज किंवा वजाबाकी 73 1 गेले किंवा 73 1 मिळवायचे. करायचं का? नाही. का नाही? हे रूट मध्ये आहेत, हे नाहीत रूट मध्ये, त्यामुळे काय सजातीय राशी नव्हे. पुढे आपल्याला करणी बघायची, म्हणजे गेल्या वर्षी झालेली आहे करणी आम्हाला, सरळ आपण त्याला म्हणत होतो. ठीक आहे. म्हणजे ह्या तसंच ठेवायचं. मग याचा छेद 1 आहे नाही का? याचा पण छेद 1 आहे, कारण हा अंश होता ना, हा छेद होता. अंशाला पुन्हा अंशाने छेद आहे, छेदाला पुन्हा अंशाने छेद आहे, भागिलेला भागिले उलटून गुणिले. म्हणजे x बरोबर काय येणार आहे मला सांगा आता? -1 अधिक रूट 73 भागिले 3 गुणिले हे वर गेले, म्हणजेच काय 1/2. तसंच इथं पण
x = -1 मायनस रूट 73 छेद 3 गुणिले 1/2 x बरोबर -1 प्लस रूट 73 नाही का भागिले अंशांशाचा गुणाकार भागिले छेदाछेदाचा. याला एक न गुणल्यामुळे काही फरक पडला नाही. 3 दुनी 6 x बरोबर तसंच याचं पण -1 मायनस रूट 73 भागिले 3 दुनी 6 आणि म्हणून मग यांनाच आपण त्याची काय म्हणणार आहे उकल किंवा मूळ. दीज आर द रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात आलं. या पद्धतीनं आपल्याला उदाहरणं सोडवता आली पाहिजे. याच्यामध्ये रूटचा भाग येतो, काही वेळेला रूट येत नाही, त्यामुळे इथं का म्हणजे गोंधळून जायचं काही काम नाही. कशी उदाहरणं विचारली तरी पण आम्हाला ती सोडवता आली पाहिजे. लक्षात आलं. याप्रमाणे याच्यावरचा अभ्यास सराव संच 2.4 प्रॅक्टिस सेट 2.4 याच्यामध्ये प्रश्न पहिला दुसरा पूर्णपणे सोडवायचा आहे. शंका काय असल्या तर लगेच विचारा. आणि पुढच्या तासाला आपण वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपण बघू. ठीक आहे.